करा सकते हैं। निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ति ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्विरदिप्रदेशं काय सांगितलं मला आवाज येतो एक अर्णव एक मिनिट ताई. वीस येते का आवाज येतो बघ तू हा? नाही नाही 12च्या आत स्मिता ताई, स्मिता ताई तुम्ही स्वतःला अनम्यूट करून घ्या. मी लिंक पाठवते. तुम्ही अनम्यूट करा स्वतःला. मी हे हा बस. अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्युतमानसमाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्। वसुदेवसुतं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ॐ श्रीकृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते। कैलासराणा शिवचन्द्रमौळि फणीन्द्रमाता मुकुटिधराळि कारुण्यसिन्धो भवदुःखहारी तुझवीन शम्भो मतकोणतारी। कार्पण्यदोषोपहत स्वभाव पच्छामि त्वां धर्मसम्मूढचेता। यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमा त्वां प्रपन्नम्। तव तत्त्व न जानामि कीदृशोऽसि महेश्वर। यादृशोऽसि महादेव तादृशाय नमो नमः। इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छङ्करपादयोः अर्पिता तेन देवेश प्रीयतां मे सदा शिव। यदक्षरं पदभ्रष्टमात्राहीनं तु यत् भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव। प्रसीद परमेश्वरम्, प्रसीद परमेश्वरम्। श्रीकृष्णार्पणमस्तु। जय जय श्री रामकृष्ण हरी। कालची ओवी आपण पहिले बघूया. कालची ओवी होती आपली पहिली. देखे विवेकी जे होती ते दोही केही न शोचिती. जे होय जाय हे भ्राती म्हणून या. आता इथे आपण बघितलं होतं की मागच्या ह्याच्यात ओळीत सांगितलेलं जे विचारवंत आहेत
जे जन्म आणि मृत्यू ही भ्रांती आहे असे म्हणून दोहोंचाही शोक करीत नाही. न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. मी पूर्वी कधी नव्हतो, किंवा तूही कधी नव्हता, किंवा हे राजेही नव्हते, किंवा आपण सर्व यापुढे या देहानंतर कधी असणारही नाही, असे नाही. अर्जुना सांगेन ऐक, इथ आम्ही तुम्ही देख, आणि हे भूपती अशेख आदी करुणी. अर्जुना आणखी सांगतो, ऐक. तुम्ही आम्ही व हे सर्व राजे या ठिकाणी जमले आहे. नित्यता ऐसेची असूनी ना तरी निश्चित क्षया जाऊनी, हे भ्रांती वेगळी करुनी दोन्ही नाही. ते असेच राहतील किंवा लयाला जातील ही भ्रांती सोडून दिली म्हणजे या दोन्ही गोष्टी खऱ्या नाही. हे उपजे आणि नाशे ते माया वशे दिसे, ये रवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची. उत्पत्ती किंवा नाश जे दिसतात ते मायेच्या योगाने, एरवी खरोखर आत्मा अविनाशी आहे. जैसे पवने तोय हालविले आणि तरंगाकार जाहले, तरी कवणके जन्मले म्हणो येतेथ. पाणी हालून त्याचवर बुडबुडे दृष्टीस पडतात, तेव्हा त्या ठिकाणी पाण्याशिवाय काय उत्पन्न झाले म्हणावे. तेची वायूचे स्फुरण केले आणि उदक सहज सपाट जाहले, तरी आता काय निमाले विचारी का. वाऱ्याच्या वाणे नाहीसे झाल्यावर पाणी स्थिर झाले असता त्या ठिकाणी पाण्याशिवाय काय लयास गेले याचा विचार कर. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा, तथा देहान्तर प्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यते. देही आत्मा ज्याचा, जो हा देह ज्यामध्ये बाल, तरुण व वृद्ध या तीन अवस्था जशा एका देहाचे ठिकाणी येतात व जातात, तशी आत्म्याला दुसऱ्या देहाची प्राप्ती होते असे समजून ज्ञानी या देहांतर प्राप्तीबद्दल मोहात पडत नाही. आईके शरीर प्रति एक परिवयता भेदे अनेक, हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू. आणखी असे पहा की शरीर तर एकच असते, पण वय परत्वे त्यात देखील भेद दृष्टीस पडतात, हे प्रत्यक्षच प्रमाण आहे. एक कौभारत्व दिसे मग तारुण्यते रशे, परिदेहे हान नाशे एकेका सवे. त्या शरीरावर बालपण आपण पाहतो, पुढे तेच बालपण तारुण्यात नाहीसे होते, परंतु त्या प्रत्येकाबरोबर शरीर नाहीसे होत नाही. तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही, ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. त्याचप्रमाणे चैतन्याचे ठिकाणी शरीराची रूपांतरे होतात, हे जाणणारास भ्रममूलक दुःख होत नाही. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण समदुःखदा, आगमापायिनो नित्या सांस्थितिक्षस्व भारत. अर्जुना, मात्रा म्हणजे इंद्रिय, त्यांचे स्पर्श म्हणजे विषय, ह्यांच्याशी होणारे संबंध
शीत, उष्ण, सुख व दुःख देणारे आहेत. ते विषय संबंध उत्पत्ती नाशरूप आहेत, म्हणून अनित्य आहेत, भ्रमित आहेत. तर हे भारता, ते मिथ्या समजून सहन कर. एथनेनावया हेची कारण, जे इंद्रिया आधीनपण, तीही आकळी जे अंतःकरण, म्हणून भ्रमे. इंद्रियाचे अधीन झाल्यामुळे हे मनुष्यास समजत नाही. इंद्रियांनी मनुष्याचे अंतःकरण विषयांकडे ओढले आहे, म्हणून हा भ्रम होतो. इंद्रिये विषयस्तेविति, तेथ हर्ष शोक उपजती, ते अंतर आप्लविती संगेमी. इंद्रियांनी विषय सेवन केले म्हणजे सुखदुःखे उत्पन्न होतात व मग ती सुखदुःखे आपल्या संबंधाने मनुष्यांचे मन भ्रमवितात. जया विषयांच्या ठाई एकनिष्ठता कही नाही, तेथ दुःख आणि काही सुखही दिसे. ज्या शब्दाधिक विषयांच्या ठिकाणी एक स्थिती कधीच नसते, तेथे वेळेनुसार सुख किंवा दुःख दोन्हीही भासतात. देखी शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणद्वारे. आता शब्द विषयाची व्याप्ती पहा की कानांनी निंदा ऐकली तर द्वेष उत्पन्न होतो, आणि त्याच शब्दांनी स्तुती केलेली ऐकली तर समाधान उत्पन्न होते. मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण, जे बपूचे निसंगे कारण, संतोष खेदा. आता मऊपणा व कठीणपणा हे स्पर्श या विषयाचे दोन भेद आहेत, परंतु ते त्वचेच्या ठिकाणी भासल्यावर सुख व दुःख उत्पन्न होते. ध्यासुर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख, जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे. तसेच भेसूर आणि सुरेख अशी दोन लक्षणे रूप विषयाची आहेत, पण ती डोळ्यांनी पाहिल्यावर दुःख सुख उत्पन्न होते. सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळांचा भेदू, जो घ्राण सगे विषादू तो शू देता. त्याचप्रमाणे गंध विषयाचे सुगंध व दुर्गंध हे दोन भेद आहेत. हे घ्राणेंद्रियाद्वारा संतोष व असंतोष उत्पन्न करतात. तैसाची द्विविध रसू, उपजवी प्रीती त्रासू, म्हणून हा अपभ्रंशू विषय सांगू. तत्वतच रसाच्या दोन स्वरूपांपासून प्रीती आणि त्रास ही उत्पन्न होतात, म्हणून विषय संग हाच मुख्य स्वरूपांपासून भ्रष्ट करणारा आहे. देखे इंद्रियाधीन होईजे, तैशितोष्णांते पाविजे, आणि सुख दुःखी कळीजे आपण पे. असे पहा की जे इंद्रियाधीन होतात त्यांना शीतोष्णांची बाधा होऊन ते आपोआपच सुख दुःखांचे अधीन होतात. या विषयांवाचुनी काही, आणिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा. इंद्रियांचा स्वतःचाच धर्म असा आहे की या विषयांशिवाय त्यांना जगतात रम्य असे दुसरे काहीच वाटत नाही. हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नींचा आभासे भद्र जाती. हे विषय म्हटले तर मृगजळ किंवा स्वप्नात दिसणारे हत्ती तसे केवळ भासणारे. देखे
नित्यतया परी म्हणून तू अवघेरी हा सर्वथा सांगून धरे धनुर्धरा. त्याप्रमाणे अनित्य आहेत पहा, म्हणून पार्था ह्यांची यत्किंचितही संगती न धरता तू त्यांचा त्याग कर. यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरं सोमृतन्वाय कल्पते. हे पुरुष श्रेष्ठा, ज्याला सुख दुःख समान आहे व जो धैर्ययुक्त आहे अशा पुरुषाला हे विषय संबंध बाधा करू शकत नाही. तो पुरुष मोक्ष प्राप्तीस योग्य होतो. हे विषय जया ते ना कळती तया सुख दुःखे दोन्ही न पवती आणि गर्भवासु संगती नाही तया. जो पुरुष आणि या विषयांच्या स्वाधीन होत नाही त्याला सुख व दुःख ही दोन्ही प्राप्त होत नाही आणि गर्भावासाची संगतीही घडत नाही. तो नित्य रूप पार्था ओळखावा सर्वथा जो या इंद्रियार्था नागवेची. जो या विषयांच्या पाशात सापडत नाही तोच अविनाशी आहे असे समज. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदाभिशम्. अर्जुना, जो या विषयांच्या जे असत म्हणजे मिथ्या ते खरेपणात कधी यावयाचे नाही आणि जे खरे आहे त्याचा नाश कधी भावयाचा नाही. हा सत व असत यांचा परिणाम तत्ववेत्यांनी जाणलेला आहे. आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक जे विचार परलोक ओळखीती. आता अर्जुना तुला आणखी एक गोष्ट मी सांगतो, ती विचारवंत लोक ओळखतात. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. या जगामध्ये सर्व व्यापक असे जे एक गूढ चैतन्य आहे त्याचा तत्वज्ञ लोक सदैव स्वीकार करतात. सलिली पय जैसे एक होऊनी मिनले असे परी निवडुनी राजहंसे वेगळे केले. दूध व पाणी एकत्र मिळवले असता ज्याप्रमाणे राजहंस पक्षी ते वेगळे करतात. की अग्निमुखे की डाळ तोडोनिया चोखाळ निवडिती केवळ बुद्धिमंत. किंवा चातुर्याने अथवा चतुर लोक डागलग सोने अग्नीत घालून ताव दिल्यावर शुद्ध करतात. ना तरी जाणिवे चायणी करिता दधी कडसणी मग नवनीत निर्वाणी तिसे जैसे. किंवा चातुर्याने दही उसळल्यानंतर शेवटी जसे लोणी निघालेले दृष्टीस पडते. ही भूसविच एकवट उषणितारा हे घनवट तेथ उडे ते फलकट जाणो आले. अथवा कोंडा आणि धान्य ही एकत्र असून वाऱ्यावर धरून उफणल्यावर ज्याप्रमाणे धान्य खाली राहून खोल उडून जाते तैसे विचारिता निरसले ते प्रपंचु सहजे सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानियांचे. त्याप्रमाणे विचारांती प्रपंच सहजच नाहीसा होतो आणि मग ज्ञानी पुरुषांना विचार करण्याला फक्त तत्व अर्थात ब्रह्मच उरते. म्हणून अनित्याच्या ठाई तया आसिक्य बुद्धी नाही
निष्कर्षु दोही देखिलासे. म्हणून त्यांची असताचे ठिकाणी आस्तिक्य बुद्धी नसते. कारण मन आणि सत आणि असत या दोहोंचाही परिणाम त्यांस माहीत असतो. अविनाशी तु तत्विद्धि येन सर्वमिदं तत्. अविनाशी तु तत्विद्धि येन सर्वमिदं तत्. विनाशमव्ययस्यस्य न कश्चिन् कर्तुमर्हति. ज्या चैतन्याने जगत व्यापले आहे ते नाश पावणारे नव्हे असे समज. असे नाशरहित जे चैतन्य त्याचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही. देखे सारा सार विचारिता भ्रांती ते पाही असारता. तरी सारते स्वभावता नित्य जाणे. असे पहा की खऱ्या खोट्यांचा विचार जर केला तर सहजच भ्रांती ही निस्सार आहे आणि सार हे स्वभावतःच अविनाशी आहे हे ध्यानात धर. हा लोकत्रयाकारू तो जयाचा विस्तारू. तेथे नाम वर्णाकारू चिन्ह नाही. ज्यापासून हे त्रैलोक्य झाले आहे त्यात नाव रंग रूप ही काही चिन्हे नाही. जो सर्वदा सर्वगत जन्मक्षयाती तू. तया केली याही धातू सदा नोहे. तो सदैव सर्व व्यापक असून जन्म मरणातीत आहे. त्याचा नाश करू म्हटल्यास तो कधी सुद्धा होणार नाही. अंतवत इमे देहा नित्यसोक्ता शरीरिणः. अनाशिनो प्रमेयस्य तं तस्माद्युध्यस्व भारत. नित्य अविनाश आणि ज्याचे मान करता येत नाही अशा आत्म्याचे जे देह ते नाशवंत आहे असे ज्ञानी म्हणतात. म्हणून हे भारता तू युद्ध कर आणि शरीर जात आघवे हे नाशवंत स्वभावे. म्हणून तू आज झुंजावे पंडू कुमरा. आणि अर्जुना शरीर मात्र स्वभावतःच नाशवंत आहे ह्याकरिताच तू युद्ध कर. य एनं वेत्ति हंतारं यश्चैनं मन्यते हतम्. उभौ तौ न विज्ञानी तौ नायं हन्ति न हन्यते. तू देहाचा अभिमान आत्मा मारणारा आहे व आत्मा मरणारा आहे असे जे समजतात ते दोघेही अज्ञानी आहेत. कारण हा कोणाकडून मारला जात नाही व कोणास मारितही नाही. तू धरुनी देहाभिमानाते तिठी सुनी शरीराते. मी मारिता हे मरते म्हणत आहाती. तू देहाचा अभिमान धरून शरीरावर दृष्टी ठेवून मी मारणारा आणि हे कौरव मरणारे असे म्हणत आहे. तरी अर्जुना तू हे नेनही जरी तत्वता विचारेसी. तरी वदिता तू नव्हेसी हे वध्य नवती. पण अर्जुना त्यातील तत्वार्थ तुला कळत नाही. तर यथार्थ पुसशील तर तू मारणारा नव्हेस व ते मरणारही नव्हे. न जायते म्रियते वा कदाचिन्न्यायं भूत्वा भविता वा न ब्रूयः. अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. हा आत्मा कधीही उत्पन्न होत नाही व कधीही मरत नाही. हा मागे जन्म पावला असून पुन्हा मृत्यू पावणार असेही नाही. कारण हा जन्मरहित
नित्य, शाश्वत व अनादी आहे आणि शरीराचा वध झाला तरी याचा वध होत नाही. वेदा विनाशिनं नित्यं य एनमजमव्ययम् कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्तिकम्. पार्था, आत्मा अविनाशी, नित्य, जन्मरहित व विकार न पावणारा आहे असे जो जाणतो तो पुरुष आत्म्याला कसा कोणाकडून मारवील आणि मरेल. जैसे स्वप्नामाजी देखिजे ते स्वप्नीची साज आपजे मग चेउनिया पाहिजे तव काही नाही. ज्याप्रमाणे स्वप्नातील विषय स्वप्नातच भासतात परंतु जागृत झाल्यावर पहावे तो खरोखर काही एक नसते. तैसी हे जाण माया तू भ्रमत आहासी वाया शस्त्रे हाणी तलिया छाया जैसी अंगी न रूपे. त्याप्रमाणे ही माया असून तिच्या भ्रमात तो व्यर्थ पडला आहे. अरे, मनुष्याच्या सावलीवर शस्त्र प्रहार केला तर तो जसा त्याच्या अंगात रुतत नाही. का पूर्ण कुंभ उलंडला तेथ बिंबाकारू दिसे भ्रंशला परिभानू नाही नाकला तया सवे. किंवा पाण्याने भरलेले भांडे पालथे केल्यावर त्यातील सूर्यबिंब नाहीसे झालेले दिसते परंतु त्यामुळे खऱ्या सूर्यावर काही एक परिणाम होत नाही. ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे तो भंगलिया आपैसे स्वरूपची. अथवा आकाश हे बांधलेल्या घरात त्या घराच्या आकृतीचे दिसते पण ते घर मोडल्यावर ज्याप्रमाणे त्याचे मूळ स्वरूपच राहते तैसे शरीराच्या लोपी सर्वथा नाशु नाही स्वरूपी म्हणून तू हे नारोपी भ्रांती वापा. त्याचप्रमाणे शरीर नाश पावले तरी आत्म्याचा नाश होत नाही म्हणून बाबा रे तू नसतीच भ्रांती घेऊन बसू नको. वासांसे जीर्णानि यथा विहाय नावानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देहि. जसा पुरुष जुनी वस्त्रे टाकून नवी घेतो तसा आत्मा जुनी शरीरे टाकून नवीन धारण करतो. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेढीजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्य नाथे. मनुष्य ज्याप्रमाणे जुने झालेले वस्त्र टाकून नवे धारण करतो त्याप्रमाणे हा चैतन्यनाथ आत्मा एक देह टाकून दुसऱ्याचा स्वीकार करतो. नैनं छिन्दति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. या आत्म्याला शस्त्रे तोडीत नाही, याला अग्नी जाळीत नाही, याला पाणी भिजवीत नाही व याला वाराही सुकवीत नाही. अच्छेद्यो यमदायोऽयं क्लेद्यो शोक्य एव च नित्य सर्वगतस्थाणुर्चलोऽयं सनातनः. हा आत्मा छिन्न होण्याजोगा नाही, हा जाळता येण्यासारखा नाही, भिजविता येण्यासारखा नाही, सुकविता येण्याजोगाही नाही, तर नाश न पावणारा सर्वव्यापी स्थिर व अचल आणि त्रिकाल राहणारा असा आहे. हा अनादि नित्य सिद्धो निरूपाधि विशुद्धो म्हणून शस्त्रादि की छेदू न घडेयया. हा आत्मा जन्म मरण रहित असून नित्य शाश्वत आहे व तो उपाधी रहित असून शुद्ध आहे
म्हणून याचा शास्त्राधिकांनी सुद्धा घात होत नाही. शास्त्राधिकांनी सुद्धा घात होत नाही. हा प्रळयोदके ना लवे अग्निदाहो न संभवे एथ महाशोषु न प्रभवे मारुताचा. हा प्रलय कालच्या पाण्यात बुडत नाही. हा अग्नीपासून जळण्याचा संभव नाही. तसेच वायूचीही याला शुष्क करण्याची शक्ती नाही. अर्जुना हा नित्यो अचळू हा शाश्वतू सर्वत्र सदोदितू परिपूर्ण हा. म्हणून अर्जुना हा नित्य स्थिर व शाश्वत असून सर्व ठिकाणी पूर्ण भरलेला आहे. अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयम् अविकार्यमच्युत्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. या आत्म्याला आकार नाही, चित्ताने ज्याचे चिंतन करता येत नाही, हा विकाररहित आहे असे म्हणतात. यास्तव आत्मा अशा प्रकारचा आहे असे समजल्यावर तुला शोक करणे योग्य नाही. हा तर्काची दीठी गोचरनो हि किरीटी ध्यान याची भेटी उत्कंठावाही. हा तर्कशास्त्राच्या दृष्टीने दिसणारा नव्हे, ध्यानाला तर त्याच्या भेटीची उत्कंठा लागलेली असते. हा सदा दुर्लभू मना आपुनो हे साधना निस्सीम हा अर्जुना पुरुषोत्तम. अर्जुना हा मनास नेहमी दुर्लभ साधनाने प्राप्त न होणारा अनंत व जीव मात्र श्रेष्ठ आहे. हा गुणत्रयारहित अनादि अविकृत व्यक्तींच अतीत सर्वरूप. हा गुणत्रयापासून वेगळा अनादि विकाररहित आकाराच्या पलीकडला व वस्तू मात्राच्या स्वरूपासारखा आहे. अर्जुना ऐसा हा जाणावा सकळात्मकु देखावा मग सहजे शोकू आघवा हरेल तुझा. अर्जुना अशा प्रकारे हा सर्वव्यापी आहे हे तू जाणले म्हणजे सहज शोकरहित होशील. अथं चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि. आता आत्मा नित्य उत्पन्न होतो व नित्य नाश पावतो असे जरी तुझे मत असले तरी अर्जुना तुला त्याबद्दल असा शोक करणे योग्य नाही. ताई ताई हा, बोलत आहे. घ्यायचंय का पुढचं? नाही, 51 फक्त बस. 151 फक्त. एकच घेऊ ना. हा हम्म, बस. बर. अथवा ऐसानेनसी तू अंतवतची मानिसी तरी शोचू न पवसी पंडू कुमरा. अथवा अर्जुना असे न जाणता हा नाशवंतच आहे असे जरी तू मानले तरी देखील तुला शोक करण्याचे कारण नाही. जय श्री ज्ञानेश्वर माऊली की जय. आता विश्वात्मके देवे ये देवाज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे कसाय दानहे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जे जेवांची तो ते लाहो प्राणी जात वर्षते सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे अरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव
पीयूषाचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड चेतापहीन ते सर्वाहि सदा सज्जन सोय रे होतु किं बहुना सर्वसुखी पूर्ण होऊनितिः लोकी भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवेजी तेथे म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे बरे त्यांचे सुखिया झाला सुखिया झाला. ज्ञानेश्वर माऊली की जय. वेळ आहे छान का झालं ते? सर. खूप सुंदर झालं, अगदी अतिशय सुंदर, अगदी. हा. धन्यवाद. ताई वेळ आहे का थोडासा? हो हो हो, आहे. 3 मिनिटं हा, आहेत. हम्म. आता आज अच्छा, तर थोडस सांगण्याचा प्रयत्न करू की आपण आज जे काही श्रवण केलं किंवा मी जे काही पठण केलं ते काय होतं. तर आज आपण जे काही श्रवण केलं ते माझ्या मूळ व्यक्तिमत्वाने मी आज इथे सांगण्याचा प्रयत्न करते की आपल्या इंद्रियांना सगळ्यात महत्वाचं की आपण मनुष्य हा इंद्रियांमध्येच काय असतो, गुरफटलेला असतो. जसं त्यांनी इथे उदाहरण दिलंय की शरीर आणि आत्मा, सर्वप्रथम आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की ज्याप्रमाणे आपण कपडे नित्य बदलत असतो, जीर्ण झाला म्हणजे जुना झाला की आपण काय करतो, कपडे बदलतो, नवीन वस्त्रे धारण करतो. त्याचप्रमाणे आत्मा हा कसा आहे, अमर आहे की आत्मा नेहमी सतत काय करत असतो, नवीन नवीन वस्त्रे म्हणजे नवीन नवीन शरीर धारण करत असतो. आणि म्हणून इथे सांगितलंय की शरीराचे चोचले ते श्रीकृष्ण इथे अर्जुनांना सांगताहेत की शरीराचे जे काही म्हणजे इंद्रियांचा जो आपल्यावरती खूप मोठ्या प्रमाणावरती नियंत्रण ठेवलेलं असतं ते कुठेतरी आपल्याला सोडणं अपेक्षित आहे. म्हणजे आता इथे त्यांनी खूप सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे की प्रत्येक आपले जे ज्ञानेंद्रिय दिलेले आहेत ते कशा पद्धतीने म्हणजे आवड निवड, सुगंध दुर्गंध, स्वाद, रूपामध्ये पण सांगितलेलं आहे. या सगळ्यांमध्ये त्यांनी एक वर्णन जे केलेलं आहे सुंदर पद्धतीने की जेव्हा मनुष्य सुख दुःख म्हणजे काय तर ह्याची व्याख्या आपल्याला कुठेही शब्दशः प्राप्त होत नाही. मग नक्की हे सुख दुःख म्हणजे काय तर मनाला जे आवडतं ते म्हणजे काय असतं, सुख असतं. आणि मनाविरुद्ध एखादी जर घटना आयुष्यात घडली तर ते निश्चितच काय असते, दुःख असते. आणि म्हणून इथे अर्जुनाला ते सांगताय की तू सर्वप्रथम जे म्हणतोयस ना मी मी मी, ते मी तुला सोडणं काय आहे, अपेक्षित आहे. जेव्हा तुझ्यातला मी हा जाईल तेव्हाच खऱ्या अर्थाने तू काय करू शकतोस, या कौरवांचा नाश करू शकतो. असं हे माझं थोडस जे मला समजलं ते मी मांडण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. दादा ताई बरोबर आहे हो की हो, चूक आहे छान मला छान माहित झालं, नाही. छान. नाही नाही, एकदम नाही बरोबर म्हणजे सांगितलं आहे, विषयाला धरूनच आहे. हा नाही म्हणजे माझा अर्जुनाला हा सांगा ना अर्जुनाला सांगा स्वधर्माच्या मार्गावर आणण्यासाठी म्हणून श्रीकृष्णाला थोडासा रागवण्याचा आविर्भाव घ्यावा लागलेला आहे. आणि त्या आविर्भावामध्ये त्यांनी तुम्हा आम्हाला सगळ्यांना सांख्ययोग समजावून सांगितलं आहे. एक ज्ञानयोग तुमच्या हातामध्ये दिलेला आहे श्रीकृष्णाने, भगवंताने, खरंय की शरीर आणि खरंच आत्मा हे दोन वेगवेगळे विषय आहेत. आत्म्याचं ते साधन आहे आणि शरीराच्या इंद्रियांनी ज्या विषयाचा संयोग येतो त्या संयोगाने तुम्हाला सुखदुःखाच्या भावना किंवा मोहाची बरं भावना किंवा क्रोधाची भावना, ह्या भावना तुमच्या ठिकाणी निर्माण होत असतात. आणि जो हे जाणतो की आत्मा ह्यापासून वेगळा आहे, तो नुसता साक्षी स्वरूप आहे आणि तोच बरं नित्य आहे, शरीर हे अनित्य आहे. शरीर अनित्य किंवा त्याचे इंद्रिय हे अनित्य आहेत. हाच मुख्य संदेश आत्ताच्या पर्यंतच्या वाचनापासून असावा आणि तोच नेमका प्राप्त आज झालेला आहे. हो स्मिताताईंनी छान. तो मला पण मला योगही किती छान आला की तेच मला मिळालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज जे सुरुवातीला होते श्लोक, ताई ए वेळा दरवाजा बंद कर.